हाय फ्रेंड्स, वेलकम बैक टू योर ओन चॅनल निक भगत अँड फार्म्स। आज आपण निकम बोर गोट फार्मवर आहे, तर ॲट पोस्ट चिखली, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे। तर पिल्लांच्या मॅनेजमेंटबद्दल मला विचारायचं आहे, किड्स मॅनेजमेंट। आपल्या फार्मवरती किड्स मॅनेजमेंटसाठी सर काय आपल्याला वेगळं स्पेशल काय करावं लागलं आहे का आत्तापर्यंत? एवढ्या 5 वर्षाच्या अनुभवामध्ये तुम्हाला असं कधी वाटलं की बाबा या गोष्टीसाठी मला काहीतरी वेगळा विचार करावा लागला? आता आपण हे उभा आहोत ते साधारण पिल्लांच्या कंपार्टमेंट शेजारी आहे। पिल्लांच्या कंपार्टमेंटच्या शेजारी असताना पिल्लांसाठी लहान पिल्लं असतात, साधारण महिन्याची पिल्लं झाल्यानंतर ते चारा सगळ्याला सुरुवात करतात किंवा थोडा खायला सुरुवात करतात। अशा वेळेस कोवळा चारा म्हणजे शक्यतो मेथी घास किंवा दशरथ घास अशा घासाचा पाला किंवा सुबाबळ यांचा पाला महिन्याच्या पिल्लांना दिला जातो। आणि नंतर साधारण प्रथमतः 1 महिन्याचं पिल्लू झाल्यानंतर त्यांना खुराक म्हणून 50 ग्रॅमनी, जो शेळ्यांना खुराक देतो तोच खुराक आम्ही 50 ग्रॅमनी इथपर्यंत किंवा साधारण ते प्रौढ झाल्यानंतर 300 ग्रॅम पर्यंत पर हेड आम्ही ते चारा पुढे कंटिन्यू करतो। सेल्स मॅनेजमेंट बद्दल विचारायचं आहे। हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे आपल्या बिझनेस मधला, पण गोट फार्म मध्ये आपल्याला त्याच्यावरतीच आपला बिझनेस डिपेंड असतो की आपला सेल्स किती होत आहे। तर आपण सेल्स मॅनेजमेंटसाठी तुमची प्लॅनिंग काय आहे आणि इन फ्युचर तुम्ही काय त्यासाठी वेगळे नियोजन केलंय का? आतापर्यंत 6 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही प्रथमतः ज्या शेळ्या आहेत त्या शेळ्या योग्य ठिकाणी म्हणजेच निमकर गोट फार्म फलटण यांच्याकडून घेतल्यामुळं प्युअरिटीचा तिथं कुठं प्रश्न येत नाही। आमच्याकडं शेळ्या मी विकत घेताना प्रथमतः क्वालिटीच्या शेळ्या विकत घेतल्या होत्या आणि क्वालिटीच्या शेळ्या घेतल्यामुळं मी क्वांटिटीचा फार विचार न करता जास्तीत जास्त आपल्याला क्वालिटी जी शेळी आहे ती प्युअर क्वालिटीची कशी काय आपल्याला मिळवता येईल, जास्तीत जास्त लांब रुंद हाडाने मजबूत, दूध जास्त देणारी, वेळेत माझावर येणारी आणि नियमित पिल्ले देणारी अशा शेळ्या मी प्रथमतः खरेदी केल्या। आणि त्या शेळ्या आपण पाहताय अतिशय सुंदर अशा शेळ्या असल्यामुळं मला सेलमध्ये कुठलाही प्रॉब्लेम आला नाही। आणि आमचे कस्टमर हे महाराष्ट्राच्या बाहेर माझा जो सेल झालाय आतापर्यंत तो कर्नाटक, आंध्र प्रदेश, नागपूर, बुलढाणा, मुंबई, पुणे, सुरत अशा बाहेरून परराज्यातून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माझ्याकडे कस्टमर येतात आणि माझ्या शेळ्यांची विक्री अशा पद्धतीने योग्य पद्धतीने होत असते। मला शेळी विक्रीसाठी कोणताही त्रास आतापर्यंत झालेला नाही आणि क्वालिटी योग्य असल्यामुळे भविष्यातही होणार नाही। सर, आपले जे बाकीचे मित्र आहेत बोर गोट फार्म वाले म्हणजे तसे बरेच आहेत आपले, पण त्यांना तुम्ही असा काय मेसेज देऊ शकता का की त्यांना सेल्समध्ये जर काय अडचण येत असेल तर त्यांनी त्यांचं सेल्स मॅनेजमेंट कसं सुधारावं? सेल्स मॅनेजमेंटमध्ये एकच आहे की तुमची जर तुम्ही क्वालिटी कंट्रोल करत असाल तर सेलचा अजिबात प्रॉब्लेम येत नाही। जो मला प्रॉब्लेम आला नाही तो तुम्हाला सुद्धा येणार नाही। तर माझ्या परममित्रांना माझा असं विनंती आहे की तुम्ही तुमची जी क्वालिटी आहे त्या क्वालिटीत प्रथमतः सुधारणा करा। क्वालिटीत सुधारणा झाल्यानंतर सेलमध्ये कुठलीही अडचण येणार नाही। सर, आपल्या समजा कुठल्या मित्राला आपल्या फार्मवरून काही परचेस करायचे असतील, मेल किंवा फिमेल, तर आपण काय रेटनी सेल करतो आणि काय किती वेट झाल्यानंतर त्यांचं ते सेल करतो? विक्री संदर्भात बोकड हा 1500 रुपये किलोने आम्ही दिला जातो आणि पाट म्हणजे शेळीचं पिल्लू म्हणजे मादी 3500 रुपये पर किलो या दराने विक्री होत असते। कमीत कमी 20 किलोच्या वजनाची विक्री बोकड आणि माद्या यांची केली जाते। समजा सर आपले कुठले मित्र फार्म व्हिजिटला आले तर आपल्याकडे व्हिजिटसाठी काही चार्जेस घेतले जातात का सर? व्हिजिटसाठी आम्ही कुठलेही चार्जेस स्वीकारत नाही। उलट जे आमच्यासारखे गरजू शेतकरी आमच्याकडे येत असतात त्यांना जेवढे त्यांनी प्रश्न विचारले त्या संपूर्ण प्रश्नाची उत्तर आमच्याकडे दिली जातात